सकाळच्या मनन चिंतनामध्ये SHS नंदुरबार आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. जानेवारीच्या या महिन्यापासून आपण या वर्षभराच्या सर्व मंडळीच्या कार्यक्रमांना सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे सकाळचं मॉर्निंग डिवोशन, त्यानंतर बुधवारी महिला मंडळाची सभा, शनिवारी तरुण संघ आणि सोबतच ज्या साप्ताहिक प्रार्थना आहेत त्या आपण घेत आहोत. त्याच सर्व गोष्टींना घेऊन आज आपण मनन चिंतन करूया. आजच्या दिवसापासून आपण सुरुवात करीत आहोत. सर्वप्रथम आपण गीत गाऊ, ख्रिस्तास्तवा खालीवरी विजय संगीत गीत नंबर 9 आणि उपासना संगीत 109 ख्रिस्तास्तवा खालीवरी. मी रेव्हरंड विश्वास पाडवी साहेब आपणाला विनंती करतो या गीताच्या चालीसाठी आणि चाल सांगण्यासाठी कृपा करून आपण पण पुढे या. म्हणजे आपण मंडळीसोबत जी चाल आहे मंडळीची, आमचा उद्देश हाच आहे की मंडळीला चाली कळाव्यात. ख्रिस्तास्तवा खाली वरी नमा होत्या समोर, नमा होत्या समोर, मुगुट घाला त्यावरी, तो आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देव बापा, या प्रातः समयी आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझा आभार मानतो, तुझी स्तुती करतो. प्रभुदेव बापा, खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन अशी आहे.
आणि प्रभुदेव आपा खरोखर संपूर्ण सृष्टीला प्रभू तू एक नवीन जीवन देणारा परमेश्वर आहेस. आणि म्हणून प्रभू आम्ही देखील या जिवंतांच्या भूमीवर आहोत तर परमेश्वराची कृपा आहे, परमेश्वराची दया आहे आणि त्याच्या दयेला आणि त्याच्या करुणेला खंड पडत नाही. अशा त्याच्या वचनाप्रमाणे तो आम्हाला नवजीवन देणारा परमेश्वर आहे. म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. गेल्या सप्ताहाभर प्रभू तू आमचा सांभाळ केला. गेल्या ख्रिसमसच्या दिवसांमध्ये, नवीन वर्षाच्या दिवसांमध्ये प्रभू उत्सव, सण आणि आनंद साजरा करत असताना प्रभू तू आम्हाला सांभाळलंस, चालवलंस, तुझी कृपा तू दिलीस. आमच्याद्वारे तू उंचावीला गेलास, गौरवीला गेलास. परमेश्वरा, या सर्व तुझ्या कृपेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. देव बापा, पुन्हा एकदा एक नवीन आणि सुंदर वर्ष तू आमच्या आयुष्याला दिलेलं आहेस. परमेश्वरा, आमचा ह्या आयुष्याचा क्रम नित्य चालावा. या आयुष्याच्या क्रमाबरोबर परमेश्वर जो सेनाधीश परमेश्वर आहे, परमेश्वर जो आमचा यहोवा परमेश्वर आहे, त्या परमेश्वरासोबत आम्ही चालावं, त्या परमेश्वराचं आज्ञापालन करावं, त्या परमेश्वराचं नाम घोषित करावं आणि त्या परमेश्वराला उंचवावं. यासाठी मंडळी आणि आम्ही सर्वजण मिळून प्रभुदेवापा या वर्षामध्ये चालत असताना लागणारी कृपा, दया, संरक्षण, मार्गदर्शन आणि तुझं पावित्र्य तू आम्हाला द्यावंस अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. म्हणून आजच्या दिवशी पुन्हा एकदा प्रभू एक नवीन सुरुवात आम्ही करत असताना प्रभू आमच्याबरोबर तू हो, आम्हाला तुझा मार्ग दाखव आणि तुझ्या वचनातून तू आम्हाला बोध कर. तुझ्या वचनातून तू आम्हाला प्रभुदेवापा शिक्षण दे अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या या लहानसे उपासनेमध्ये पुन्हा एकदा तुझे दास रेव्हरंट अनुप वळवी तुझ्या वचनातून बोलत असताना परमेश्वरा त्यांच्याबरोबर तू हो, त्यांच्या जिभेवठेला स्पर्श कर आणि त्यांच्यापासून येणारं वचन आम्हा सर्वांसाठी या वर्षात पुन्हा एकदा नवीन जीवन देणारं, नवीन मार्गदर्शन देणारं, नवीन उत्साह निर्माण करणारं असावं. असंच तू दयेने आणि कृपेने होऊ दे. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. धन्यवाद पाळक साहेब. प्रियजन हो, आजच्या मनन चिंतनामध्ये थोडक्यामध्ये एका महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेकडे आपलं लक्ष घेऊन जाऊ इच्छितो. ती व्यक्तिरेखा म्हणजे लूककृत शुभवर्तमान याच्या 10व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळते. लूककृत शुभवर्तमान अध्याय 10 आपण काढूया आणि या 10व्या अध्यायामध्ये वचन 25 पासून वचन 37 पर्यंत बघा. 25व्या वचनापासून पुढे. आता वेळेअभावी सर्वच आपण वाचणार नाही, परंतु 30 पासून पुढे आपण वाचू. येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरुशलेमेहून खाली यरिहोस जात असताना लुटारूंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले. मग एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता. तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. मग एक शमरोनी त्या वाटेने चालला असता तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्यास त्याचा कळवळा आला. त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमास तेल व द्राक्षरस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसून उतारशाळेत आणले व त्याची काळजी घेतली. दुसऱ्या दिवशी त्याने 2 रुपये काढून उतारशाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, याची काळजी घ्या आणि यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हाला देईल. तर लुटारूच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी या तिघापैकी तुझ्या मते कोण झाला? तो म्हणाला, त्याच्यावर दया करणारा तो. येशूने त्याला म्हटले, जा आणि तूही तसेच कर. देबाप ही वचने आशीर्वादित करो. आता या ठिकाणी आम्हाला चांगल्या शमरोन्याचं उदाहरण दिसून येतं. खूप साऱ्या वेळेला आपण याच्यावर मनन केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे. आपण यामधून पुष्कळ गोष्टी समजून घेतलेल्या आहे. आज सकाळी याकडे बघत असताना बारकाईने एक गोष्ट आपण बघूया, ती म्हणजे वचन 33 मध्ये आहे. बघा, एक शमरोनी त्या वाटेने चाललेला आहे आणि त्याला तो व्यक्ती आढळला की ज्याला मार लागलेला आहे, लुटारूंनी त्याला लुटलेलं आहे, अर्धमेलं त्याला टाकलेलं आहे, त्याचे कपडे सुद्धा काढून घेतलेले आहे. बरं, या वाटेने अगोदर एक लेवी गेला आणि नंतर एक याजक सुद्धा या वाटेने गेलेला आहे.
परंतु लेवी आणि याजक हे त्या अर्धमेल्या व्यक्तीसाठी थांबले नाही. ज्याला मार लागलेला होता, जो विवळत होता, ज्याच्या जखमातून रक्त जात होतं, अर्धमेला असा जो झालेला होता, वास्तविक पाहता याजक आणि लेवी हे समाजाचं नेतृत्व करणारे होते. समाजाची मदत करणं व समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला देवासमोर उभं करणं व समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याचं स्थान देणं हे काम याजकांचं होतं, किंबहुना ते करत होते. परंतु ज्या वेळेला प्रसंग आला त्यावेळेला त्यांनी मदत केली नाही. पहिली गोष्ट या ठिकाणी आम्हाला शिकायला मिळते ती म्हणजे ओळख असो किंवा ओळख नसो, कोणाकडे दुर्लक्ष करू नका. खूप साऱ्या वेळेला मनुष्य स्वभावानुसार आम्ही म्हणतो आम्ही कामात आहोत, आम्हाला वेळ नाही, किंवा जर मी अमुक अमुक व्यक्तीसाठी किंवा अमुक अमुक कार्यासाठी मी जर वेळ दिला तर माझं अमुक अमुक नुकसान होईल. नाही प्रियजन हो, चांगल्या शमरण्याच्या उदाहरणावरून सर्वात प्रथम एक गोष्ट आपण शिकू किंवा मनन चिंतन करत असताना एका गोष्टीवर आपण मनन करू. ती पहिली गोष्ट म्हणजे आपण कधी कोणाकडे दुर्लक्ष करू नका. जो गरजू आणि गरजवंत तुम्हाला दिसतो त्या गरजू आणि गरजवंत व्यक्तीकडे मदतीसाठी नेहमी धावून जा. आम्हास ठाऊक आहे की ग्रामीण सुवार्ता प्रचार कार्यामध्ये आपल्यापैकी अनेक प्रियजन सुवार्ता प्रचार करतात. अरे बघा, ग्रामीण परिसरामध्ये अडचणी फार वेगळ्या असतात. आणि त्या अडचणींना ज्या वेळेला आपण आपलंसं करून घेतो किंवा त्या लोकांना ज्या वेळेला आपण मायेने आधार देतो त्यावेळेला सुवार्ता सांगण्यासाठी अधिक मार्ग मोकळे होतात. कारण त्यांना हे समजून येतं की सदर येणारे जे पाळक साहेब आहेत ते आमच्या सुखदुःखासाठी उभे राहतात, आमच्या चांगल्यासाठी मदत करतात. किंवा एखादा दुःखाचा प्रसंग घडला तर आपण जाऊन नुसतं उभं जरी राहिलात तरी लोकांना आपलंसं वाटतं आणि त्यांना हे समजून येतं की येणारा हा जो व्यक्ती आहे हा खरा देवभिरू व्यक्ती आहे आणि ह्याच्याकडून देवाचं प्रेम आम्हाला दिसून येतं. या चांगल्या शंभरण्याच्या एका छोट्याशा कृतीमुळे असं झालं की लोकांना देवाचं प्रेम समजलं की हा मनुष्य इतका प्रेमळ आहे तर याचा देव किती प्रेमळ असेल अशी भावना त्या लोकांच्या मनात निर्माण झाली. प्रियजन हो, कधीही कोणी गरजवंत तुमच्या दृष्टीस दिसला तर त्याला दुर्लक्ष करू नका. चांगल्या शंभरण्या करून आम्हाला हे शिकायला मिळतं. याजक आहे, लेवी आहे, समाजामध्ये मोठं स्थान त्यांचं आहे, समाजामध्ये मोठा हुद्दा त्यांचा आहे. बरं, त्या याजकांनी किंवा लेव्याने एक शब्द जरी सांगितलं असतं तर 10 चाकर आले असते, त्याला उचलून चांगली त्याची काळजी घेतली असती. परंतु नाही, ते दुसऱ्या वाटेने निघून गेले. गरज प्रत्येकाची असते आणि ती गरज भागवण्यासाठी आम्हाला शक्ती असते. आपण पण आपल्या अंगी असलेल्या शक्तीच्या द्वारे मदत कार्य करूया. दुसरी गोष्ट आम्हाला या चांगल्या शंभरण्याकडून शिकायला मिळते ती वचन 36 मध्ये पाहायला मिळते की वचन 36 त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, तर लुटारूच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी या तिघांपैकी तुझ्या मते कोण झाला? तुम्हाला काय वाटतं, कोण असावं बरं या तिघांपैकी? शमरोनी. म्हणूनच त्याला चांगला शमरोनी असं म्हटलेलं आहे. ह्याचा अर्थ तुमचं जे हृदय आहे ते कठोर नको, तर तुमचं हृदय हे संवेदनशील आणि मदत करण्यासाठी मोकळं असलं पाहिजे. याजकांकडे हुद्दा होता, याजकांकडे मनुष्यबळ होतं, याजकांकडे पैशा अडक्याचं सामर्थ्य होतं, लेव्यांकडे सर्व प्रकारच्या धर्मग्रंथाचा अधिकार होता. एवढं सगळं असून सुद्धा त्यांनी एक शब्द मात्र बोलायचा होता, त्या मार लागलेल्या माणसाची सगळी गरज पूर्ण झाली असती. परंतु त्यांनी ते केलं नाही. का केलं नाही? कारण त्यांच्या अंतःकरणात करुणायुक्त हृदय त्यांचं नव्हतं. ज्या वेळेला मनुष्याला करुणायुक्त हृदय प्राप्त होतं त्यावेळेला तो येशू ख्रिस्ताची करुणा लोकांना सांगत असतो. प्रभू येशू ख्रिस्तानेही ज्या वेळेला समुदायाकडे पाहिलं त्यावेळेला मेंढपाळ नसलेल्या मेंढराप्रमाणे ते भटकत आहेत हे पाहून येशू विवळ झाला. येशूला त्या लोकांबद्दल कळवळा आला असं म्हटलेलं आहे. एवढंच नव्हे तर ज्या वेळेला विधवेचा एकुलता एक मुलगा, तरुण मुलगा मरण पावला, येशू त्याच्या तिरडीजवळ जातो, तिरडीला स्पर्श करतो आणि त्या तरुणाला जिवंत असा करून त्याच्या आईच्या हवाली करतो. ह्याला म्हणतात करुणायुक्त हृदय. 5 भाकरी आणि 2 मासे मोठा चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने घडवला. त्याने लोकांकडे पाहिलं की आज हे 3 दिवस माझ्याकडे आहेत
आणि आता दिवस उतरत आहे, तर ह्यांना खायला काहीतरी दिलं पाहिजे. शिष्यांची परीक्षा पाहण्याकरिता जरी येशूने ते म्हटलं असलं किंवा येशूने तो चमत्कार त्यांची परीक्षा पाहण्याकरिता जरा केला असला, तरी येशूचा त्याच्या मागे उद्देश एकच होता की करुणा होती येशूला त्यांच्याबद्दल. येशूचं मन त्या लोकांच्या ठाई लागलेलं होतं. मग प्रियजन हो, चांगल्या शमरोण्याकडून दुसरी गोष्ट तुम्हाला आणि मला मनन चिंतनासाठी शिकायला मिळते, तीही की आमचं हृदय हे करुणायुक्त असलं पाहिजे. मनुष्याला अनेक वेळेला कामाचा बोज इतका असतो की तो त्याखाली दबून जातो, किंवा अनेक वेळेला मनुष्यांचं बंधन त्याच्या अंतकरणावरती इतकं येतं की तो आपल्या मनातल्या कल्पनांना वाव देऊ शकत नाही. या ठिकाणी चांगल्या शमरोण्याने आता तो कुठं जात होता, काय करत होता, तो प्रवासाला जात होता का, असं काही उल्लेख नाही आहे. परंतु त्याने काय केलेलं आहे त्याची कृती सुद्धा आम्हाला दिसते, ती पुढच्या वचनामध्ये आपण घेणारच आहोत. परंतु सांगायचं तात्पर्य हे की त्याच्या मनामध्ये ती करुणा आली म्हणून त्याने त्याच्या जखमा पुसल्या. त्याच्या मनामध्ये करुणा आली म्हणून त्याने त्याला उतार शाळेमध्ये नेलं. त्याच्या मनात करुणा होती म्हणून त्याने आपल्या गाढवावरती त्या अर्धमेल्या व्यक्तीला टाकलं आणि घेऊन गेला. मी माझी वस्तू कशाला देऊ, मी माझा पैसा कशाला या माणसासाठी खर्च करू, हा माणूस कोण, कुठला, आता ह्यानी चोरांनी ह्याला मारलेलं आहे की हाच चोरांच्या संगती होता, किंवा चोरांचाच हाच जोडीदार असेल आणि मग आपसामध्ये त्यांचा वाद झाला, ह्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले. कितीतरी प्रश्न त्याच्या मनामध्ये येऊ शकण्याची शक्यता होती, परंतु त्याने तसं केलं नाही. त्याला हे दिसून आलं की आता ह्याच्यासाठी मी मदत केली पाहिजे. त्याच्या अंतकरणात करुणा होती. ती करुणा तुमच्या आणि माझ्या मनात प्रत्येक व्यक्तीसाठी पाहिजे. तिसरा मननाचा मुद्दा थोडासा पुढे घेऊया. तो वचन 34 मध्ये आहे. त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमास तेल व द्राक्षरस लावला, त्या बांधल्या आणि आपल्या जनावरावर बसवून उतार शाळेत आणले व त्याची काळजी घेतली. बरं, एवढंच नाही तर 35व्या वचनामध्ये दुसऱ्या दिवशी 2 रुपये काढून उतार शाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, याची काळजी घ्या आणि यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हाला देईन. आता या ठिकाणी एक दिसून येतं ते म्हणजे आम्हाला आमचं प्रेम जे आहे ते कृतीत दाखवावं लागेल. कृती जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ते प्रेम दाखवता येणार नाही. या ठिकाणी त्याने जखमांना तेल लावलं. मला एक साक्ष आठवते. एक चांगले पाळक होते आणि ते त्यांच्या पायाला जखम झाली. जखम झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळे क्रीम लावले, वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखवलं, परंतु त्यांची जखम काय बरी होईना. खूप सारा उपचार केला आणि एक प्रकारचं ॲलर्जी सारखं त्यांच्या पायाला झालं आणि ती जखम होऊन वाढत गेली. डॉक्टरही म्हणाले की जखम जर नियंत्रणात आली नाही तर तुमचा पाय कापावा लागेल. इतकी मोठी जखम ती वाढतच जात होती. त्यांनी फार तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवलं, परंतु उपचार काही होत नव्हता. आणि असेच ते पाळक एकदा एका घरी प्रार्थनेला गेले आणि ज्या घरी ते प्रार्थनेला गेले त्या घरातली जी फॅमिली होती ती नुकतीच इस्रायल देशाला जाऊन आली होती. आणि इस्रायलवरून येताना त्यांनी तेथून जैतुनाचं तेल आणलं होतं. जैतुनाच्या तेलाची बॉटल आणली होती आणि त्यांना म्हटलं की पाळक साहेब असं करा, सगळे उपचार करून झाले तर आता हे जैतुनाचं तेल आहे हे त्या जखमेवर लावून बघा, कारण हे इस्रायलवरून आम्ही आणलं. पवित्र शास्त्र म्हणतं की प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी जखमा सहन केल्या. एवढंच नव्हे तर इस्रायल लोकांमध्ये अशी रीत होती की जखमेवरती तेल लावलं जायचं. तर आता येशू ख्रिस्त ज्या प्रांतामध्ये सेवा कार्य केलं, ज्या ठिकाणी जन्माला आले, ज्या ठिकाणी पुनरुत्थित झाले, ज्या ठिकाणी मरण पावले, तिथलं हे तेल लावून तर बघा. पाळक साहेबांनी ते तेल घेतलं, घरी आले, प्रार्थनापूर्वक लावलं आणि 7 दिवसातच त्यांची जखम सुकली. त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा एक्सरे काढले, पुन्हा डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टर म्हणाले की चमत्कारिक रीतीने ही जखम बरी झाली. तुम्ही काय लावलं, तुम्ही काय केलं? मग त्यांनी सांगितलं की मी इस्रायल देशावरून, जेथे आमचा प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आला, ज्याने संपूर्ण मानव जातीला प्रीतीचा संदेश दिला, त्या गावचं हे जैतुनाचं तेल आहे आणि ते जैतुनाचं तेल मी माझ्या पायाला लावलं आणि बघा माझी जखम बरी झाली. ज्या ज्या ठिकाणी ते पाळक प्रचाराला जातात त्या त्या ठिकाणी ते आवर्जून सांगतात की प्रभू येशू ख्रिस्ताच्या गावचं तेल मी लावलं आणि आज मला माझा पाय बरा झालेला दिसतो, मी चालू शकतो, फिरू शकतो, माझी सगळे कामं करू शकतो. आता वन सुद्धा जखमेचे राहिलेले नाही. प्रियांनो,
तेलामध्ये असलेले औषधी गुणधर्म जे होते त्यांच्याद्वारे व देवाच्या मोठ्या चमत्काराच्या द्वारे त्या पाळकांना आरोग्य मिळालं. या ठिकाणी तोच आम्हाला भाग दिसून येतो की द्राक्षरस लावून त्या बांधल्या, जी नैसर्गिक आरोग्य देण्याची गोष्ट आहे ती त्याने उपयोगी आणली. तो असंही म्हणू शकत होता की जाऊ दे आता मी ह्याला भरती करतो आणि निघून जातो, पण नाही, त्याने स्वतः कृती केली. त्या जखमा किती मोठ्या होत्या, रक्त वाहत असेल, त्याने त्या पुसल्या, बांधल्या. एवढंच नव्हे तर रक्षकाला दिलं आणि रक्षकाला 2 रुपये दिले. ही रक्कम मोठी असावी, कारण की काळजी घेणं, कारण हा व्यक्ती स्वतःहून काही करू शकणार नसेल, मग त्याला कोणातरी मदतनीसाची गरज घ्यावी लागत असेल आणि हा मदतनीस व्हावा म्हणून रक्षकाला त्याने पैसे देऊन म्हटलं की तू ह्याची काळजी घे आणि अधिक लागलं तर मी परत येऊन तुला देईल. फार महत्त्वाची गोष्ट आम्हाला शिकायला मिळते, ती म्हणजे कृती पण असली पाहिजे. आमची प्रीती आहे, आमची कृती असलीच पाहिजे. चौथी आणि महत्त्वाची गोष्ट आम्हाला पाहायला मिळते ती 35व्या वचनामध्ये. दुसऱ्या दिवशी त्याने 2 रुपये दिलेले आहे. रक्षकाला म्हटलं ह्याची काळजी घे आणि अधिक खरचशील तर मी परत करेन. ज्या वेळेला आपण एकमेकांची मदत करतो त्यावेळेला खर्च करण्याची तयारी दाखवा. आपल्याकडे खर्च करण्याची तयारी असली पाहिजे. असं मी म्हणत नाही की आपण आर्थिकदृष्ट्या मजबूत असलं पाहिजे किंवा आर्थिक व्यक्तीनेच मदत केली पाहिजे. नाही प्रियांनो, वेळ प्रसंगी तुमचा पैसा खर्च झाला तरी हरकत नाही, परंतु गरजवंताची मदत करा. आमची थोडीशी पैशा अडक्याची मदत एखाद्या व्यक्तीचं एक वेळचं अन्न असू शकते. आमची थोडीशी पैशा अडक्याची मदत एका व्यक्तीच्या ऑपरेशनसाठी उपयोगी असू शकते व त्याला नवजीवन मिळू शकतं. ज्या वेदना तो सहन करत आहे त्या वेदना कमी करणारं असू शकतं. आणि म्हणूनच प्रियांनो, ख्रिस्ती व्यक्ती ज्या वेळेला दानधर्म करतात, ख्रिस्ती व्यक्ती ज्या वेळेला चॅरिटी करतात, त्याच्या मागे उद्देश हाच आहे की चांगल्या शंभरोण्याने आपला पैसा देऊन सेवा केली. तुम्हाला आणि मला जर बाहेर जाऊन सेवा करता येत नाही, आपण आपल्या पैशाच्या द्वारे, पैसा अडक्या देण्याच्या द्वारे सेवा करू शकतो. काही दिवसांपूर्वी माझा एक पाळक मित्र लेप्रसी हॉस्पिटलमध्ये पाळकीय सेवा करत होता. त्याने मला फार सुंदर गोष्ट सांगितली. लेप्रसी हॉस्पिटलमध्ये सेवा करत असताना अशी परिस्थिती आणि असे लोक त्याच्या अवतीभोवतीला होते की त्यांच्या जखमा पुसणं, त्यांच्या सोबत वेळ घालवणं फार अवघड आहे, फार कठीण आहे. साधारण माणसाला ते जमणार नाही. परंतु त्याचं मेडिकल कॉलेजमधून तो शिकलेला सुद्धा होता. BSc नर्सिंग सुद्धा त्याचं झालेलं होतं आणि पाळकीय सेवा पण तो करत होता. त्याने मला हे सांगितलं की पाळक साहेब, तुम्ही मंडळीने पाठवलेले जे पैसे असतात ते पैसे ह्या लोकांना ग्लोव्ज घेण्यासाठी, बँडेज घेण्यासाठी, डेटॉल घेण्यासाठी उपयोगी असतात. आणि म्हणून जितकं जास्त तुम्ही लेप्रसी हॉस्पिटलला मदत कराल तितकं जास्त तुम्ही चांगल्या शंभरुण्याची उदाहरणं लोकांसमोर ठेवाल. प्रियांनो, सुंदर गोष्ट आहे. म्हणून आपण पण आपला पैसा खर्च करायला तयार असलं पाहिजे. शेवटला मुद्दा घेऊया. 5वा मुद्दा 36व्या वचनामध्ये आहे. पुन्हा लुटारूंच्या हाती ते तिघांपैकी मग कोण? तर शेजाऱ्याची खरी व्याख्या आम्हाला या ठिकाणी दिसून येते. ती म्हणजे की बघा, आम्ही आमच्या शेजाऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. गरज आहे तर आम्हाला मदत केली पाहिजे. जात, धर्म, समाज या पलीकडे जाऊन प्रत्येक मानवासंगती आम्ही प्रेमाचं कर्तव्य हे केलं पाहिजे. केवळ ख्रिस्ती विश्वासणारेच नव्हे तर या समाजामध्ये ख्रिस्ती नसलेल्यांना सुद्धा आम्हाला तेवढीच प्रीती करायची आहे. कारण या शंभरुण्याने त्या मार लागलेल्या व्यक्तीला त्याची जात, त्याचा धर्म, त्याचं गाव काहीच विचारलं नाही. त्याने त्याला जे दिसलं ते केलं आणि त्या मदतीच्या द्वारे एका मार लागलेल्या व्यक्तीला, एका दुर्बल झालेल्या व्यक्तीला मदत मिळाली. त्याने या ठिकाणी कसल्याही प्रकारचा नियम, कसल्याही प्रकारची अट अशी ठेवली नाही. तर म्हणून आपल्याला 5वी महत्वाची गोष्ट ही दिसून येते की आमचा जो शेजार धर्म आहे तो शेजार धर्म जातपात बघत नाही. आमचं मदत कार्य करणं हे एकमेकांना सहकार्य करणं आहे. आमचं मदत कार्य करणं हे येशू ख्रिस्ताची प्रीती दाखवणंच आहे. आज 5 महत्वाच्या गोष्टी आपण चांगल्या शंभरोण्याच्या जीवनातून पाहिल्या. त्या म्हणजे आम्हाला शेजाऱ्यासाठी खरी व्याख्या आमच्या जीवनातून दाखवायची आहे. एवढंच नव्हे तर त्याग करायची तयारी, मग तो पैशाचा जरी असला तरी आम्ही तयार असायचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आमच्या कृतीतून ते प्रेम दिसलं पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे आम्हाला
प्रत्येक व्यक्तीबद्दल करुणायुक्त हृदय असलं पाहिजे. आणि 5वी गोष्ट म्हणजे आम्हाला शेजाऱ्याकडे कधीच दुर्लक्ष करायचं नाही. जो गरजवंत आहे त्याच्याकडे आम्हाला लक्ष द्यायचं आहे. हे छोटंसं मननचिंतन देवबाप आपल्या सगळ्यांसाठी आशीर्वादाचं असं करो. प्रियजन हो, आज ज्यांचे जन्मदिवस आहे त्यापैकी आज दुधाळे शिवार मंडळीच्या पाळकीनबाई ज्या आहेत त्यांचा आज जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. आणि सोबतच रितेश राकेश पवार याचा देखील जन्मदिवस आहे. त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा मंडळीकडून देतो. सोबतच प्रियांनो, आपण जे ऑनलाईन बघत आहात आपणाला काही गोष्टी सांगणं माझं कर्तव्य आहे. आमच्या सोबत असलेले आपल्या मंडळीचे सिनियर पाळक आदरणीय डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब यांना नाताळाच्या दिवशी प्रभू आज्ञा झाली आणि त्यांच्या पश्चात घरातले प्रियजन आहे प्रभुदेव बाप त्या सगळ्यांना आपला धीर आपली कृपा देत आहे आणि मंडळीला देखील धीर देत आहे. जे आपण ऑनलाईन आहात आणि नेहमीच मागचं वर्ष आपण आमच्या सोबत होतात, पाळक साहेबांच्या वचनाच्या द्वारे तुम्हालाही आशीर्वाद मिळाला तर आपल्याला ही गोष्टीची कल्पना असावी. म्हणून आजच्या मननामध्ये मी आपणाला सांगत आहे की आपण जयकर कुटुंबियांसाठी विशेष आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. सोबतच कालच्या दिवशी आपल्या मंडळीत अप्रिय घटना घडली. आपल्या मंडळीत असलेले सुभाष बळवी यांना प्रभू आज्ञा झाली. सन्मान्य डॉक्टर राजेश वसावे सरांचे ते मामा होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण परिवारामध्ये जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्याच्या सांत्वनासाठी आपण आज सकाळी देखील प्रार्थना करूया. चांदेकर सिस्टरांसाठी विशेष प्रार्थना करूया. त्यांच्या पायाचं हाड मांडीचं हाड मोडलं होतं. अवघड होतं ऑपरेशन करणं, परंतु डॉक्टरांना देवबापाने सहाय्य केलं. 1 तासपर्यंत ऑपरेशन चाललं. क्षमा करा. 1 तासपर्यंत ऑपरेशन चाललं आणि आता त्यांना बरं आहे, घरी आणलेलं आहे. तर त्यांच्या आरोग्यासाठी आपण प्रार्थना करा. मंडळीचे नित्य कार्यक्रम आपण सुरू केलेले आहे. त्यामध्ये सकाळचं मनन चिंतन आहे, बुधवारची प्रार्थना आहे, महिला मंडळाची प्रार्थना, तरुण संघ, जे नित्य कार्यक्रम आहे ते सगळे चालू करण्यात आलेले आहेत. तर आपण विशेष त्याकडेही लक्ष द्या. सोबतच वडझाकण या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये मेळावा आहे आणि धानोरा या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये मेळावा आहे. तर फेब्रुवारीमध्ये 4, 5 आणि 6 वडझाकण या ठिकाणी असेल. 19, 20 आणि 21 या तारखेला म्हणजे जानेवारी महिन्यात धानोरा या ठिकाणी मेळावा असेल. जे वक्ते आहेत ते आचार्य रेव्हरंड विकास मसी आहेत. दोन्ही ठिकाणी एकच वक्ते आहे. आपण आपल्या प्रार्थनेत होणाऱ्या सभेंसाठी आठवण ठेवावी. नित्य प्रार्थना विषय आहेत. मी सन्माननीय रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब आपणाला विनंती करतो, कृपा करून आपण पुढे या आणि या सर्व विषयांना घेत कृपा करून आपण प्रार्थना करा. सोबतच रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब यांच्याकडून प्रार्थना विनंती आहे. आज प्रवास करत आहे का? बरं. सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब यांचे चिरंजीव आमचे बंधू सायमन जयकर हे आज प्रवास करत आहे मुंबईहून. ते स्वीडनला जातील. त्यांची पत्नी आणि त्यांची दोन्ही लेकरं त्यांच्यासोबत आहेत. तर त्यांच्या आजच्या प्रवासासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. प्रार्थना करू आपण. प्रभू, आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. गेल्या रात्री तू आमचा प्रतिपाळ केलास आणि हा नवीन दिवस तू आमच्या आयुष्यामध्ये जोडला. या नवीन दिवसाबद्दल तुला आम्ही विशेष धन्यवाद देतो. या नवीन वर्ष 2026 सालाच्या या जानेवारीच्या या पहिल्याच प्रभू आमच्या प्रार्थना सभेमध्ये तू आम्हाला तुझ्या दासाच्या द्वारे जे मौल्यवान वचन ऐकवलं त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. कारण प्रभू, या चांगल्या शमरोनाच्या दाखल्याकडून आम्हाला ज्या मौल्यवान 5 गोष्टी प्रभू ऐकायला मिळाल्या त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. कारण प्रभू, या दिवसांमध्ये आम्हाला ती वृत्ती हवी आहे की आम्ही इतरांकडे दुर्लक्ष करू नये. तर आम्ही त्या मोठ्या कळवळ्याने भरून प्रभू आम्हाला तो ओळखीचा असो नसो, नात्याचा, जातीचा, धर्माचा असो किंवा नसो, परंतु एक मानव म्हणून आम्ही इतरांवर दया करावी, ही जी तू आम्हाला शिकवण दिलेली आहे. आणि तू आमचा प्रभू या जगामध्ये चांगला शमरोनाच्या भूमिकेमध्ये आलास. प्रभू, तुला आम्हा पाप्यांची इतकी दया आली, इतकी करुणा आली की आमच्यासाठी आपला स्वतःचा प्राण दिला. हे प्रभू, एवढंच नव्हे तर तू आमच्यावर एवढं प्रेम केलं की तू आम्हाला आपल्या जवळ केलंस
याबद्दल आम्ही मनापासून धन्यवाद देतो. ही देवाची प्रीती जी ख्रिस्ताच्याद्वारे आम्हाला मिळालेली आहे ती आम्हाला इतरांना दाखवण्यासाठी आम्ही केवळ बोलण्याने नव्हे परंतु आमच्या कृतीने देखील प्रभू प्रगट करावी ही तुझी इच्छा आहे. आणि म्हणून या चांगल्या शिकवणीबद्दल आम्ही धन्यवाद देतो प्रभू. हे वचन आम्हा सर्वांच्या जीवनासाठी आम्हाला तो एक चांगला प्रभू आदर्श नमुनेदार जीवन जगण्यासाठी तुझी कृपाने सहाय्य पुरव प्रभू. या वर्षामध्ये आम्ही आलो असताना आम्ही पुन्हा प्रार्थना करतो तुझ्याकडे सहाय्याची की प्रभू आम्हावर दया कर आणि या वर्षभरामध्ये तुझी गौरवी सेवा मग प्रत्येकाच्या द्वारे करून घे. मागील वर्षामध्ये ज्या ज्या घडामोडी घडल्या त्या सर्व तुला ठाऊक आहेत आणि म्हणून प्रभू आम्ही त्या सर्व गोष्टींची आठवण करत असताना आमचे बंधू जे आज प्रभूमध्ये विसाव पावलेले आहेत तुझे दास प्रभू आज आमच्याबरोबर नाहीत, ज्यांनी प्रभू मंडळीसाठी सेवक वर्गांसाठी अतिशय आत्मीयतेने अतिशय प्रभू कष्ट करून जे शिक्षण त्यांनी दिलं ते आमच्या डोळ्यासमोर नित्य आहे. आणि देवबापा आम्ही ते कधी विसरणार नाहीत, कारण तू त्यांना जे कृपादान शिकवण्याचं दिलं, जी बुद्धी त्यांना तू दिली त्याचा त्यांनी पुरेपूर उपयोग मंडळीसाठी केला, त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. जरी प्रभू त्यांना हे जग सोडून जावं लागलं तरी पण त्यांच्या पश्चात आम्ही त्यांच्या प्रिय कुटुंबियांसाठी प्रार्थना करतो की आमची बहीण आनंद्या का त्यांच्यावर दया कर, कृपा कर, यासाठी की प्रभू आपल्या पतीच्या विरहात प्रभू त्यांनी दुःखी न होता प्रभू त्यांनी अधिक धैर्यवान व्हावं. सायमन प्रभू आज आपल्या परिवारासह प्रवासाला निघालेला आहे, त्याचा प्रवास सुखाचा होऊ दे. तुझे आभार मानतो की प्रभू त्याला आपल्या वडिलांची भेट घेता आली आणि त्या परिवारासह प्रभू त्या कुटुंबाला तू आशीर्वाद दिलास असा आमचा विश्वास आहे. प्रभू त्याचं जाणं निराशमय असं नको, परंतु एक चांगला हर्षित मनाने तू त्याला सुखरूपणे स्वीडनला पोहोचव आणि जे काम त्याला दिलेलं आहे ते करत असताना त्याच्या कामातून तुझं गौरव दे. आपल्या मातेसाठी आणि आपल्या देशातील त्यांच्या प्रिय नातलगांसाठी सदैव त्याची प्रीती असू दे. प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो या संपूर्ण जयकर परिवाराला तू धीर आणि समाधान दिलेलं आहे त्याहीबद्दल आम्ही धन्यवाद देतो. त्याचसोबत आम्ही सुभाष वळवे आणि त्यांच्या परिवाराची आठवण करतो प्रभू. काल त्यांच्या त्या जाण्याने त्याही परिवारावर प्रभू जर दुःखाचं सावट पसरलेलं आहे. आम्ही देवबापा प्रार्थना करतो की आम्ही विश्वासणारे आहोत, आम्ही इतरांप्रमाणे वागू नये, तर आम्ही ख्रिस्तामध्ये हेच म्हणावं की प्रभूने दिलं आणि प्रभूने नेलं, धन्य त्या प्रभूचं नाव. आणि म्हणून प्रभू त्यांनी त्या सर्व दुःखातून सावरा अशी कृपा होऊ दे. म्हणून डॉक्टर वसावे आणि त्यांचा परिवार आणि प्रभू नलिनीबाई आणि त्यांचा मुलगी जावई आणि सून नातवंड या सर्वांवर तुझी कृपा कर प्रभू. गेल्या वर्षामध्ये अनेक आमचे प्रिय लोक मंडळीमधून तुला या जगाला सोडून ते गेलेले आहेत. आम्ही प्रार्थना करतो की या दिवसामध्ये आम्हा सर्वांना चांगलं आरोग्य असू दे आणि प्रभू आम्ही सावध राहावं. किंवा तू आम्हाला बोलावशील आम्हाला ठाऊक नाही, परंतु आम्ही सदैव तत्पर असावं तुला भेटण्यासाठी. म्हणून प्रभू आम्हाला या जगात या भूतलावर या मानवी देहात असणं काय किंवा ख्रिस्ताबरोबर असणं आम्हाला दोन्ही अवस्थेमध्ये सारखं आहे. कारण प्रभू त्या स्वर्गीय गृहामध्ये सदा सर्व काळसाठी तुझ्या सानिध्यात आम्ही रममान व्हावं यासाठी तू आम्हाला ही प्रभू महान वचनं दिलेली आहेत, ती आशा दिलेल्या आहेत. आणि म्हणून या पृथ्वीवरचं आमचं अल्प आयुष्य आहे, या अल्प आयुष्यामध्ये आम्ही तुझं गौरव करावं असा अनुग्रह तू आम्हा सर्वांवर होऊ दे. प्रभू आज आम्ही पुन्हा एक वार प्रार्थना करतो की जे ऑनलाईन जोडले गेलेले आहेत, जे सतत या प्रार्थना सभेमध्ये अटेंड होतात, त्यांनाही तुझा आशीर्वाद दे. आणि जे आम्ही तुझे दास म्हणून प्रभू तुझ्या वचनातून मार्गदर्शन करत असताना तू आम्हा सर्वांशी बोल. आणि देवबापा हे वचन आम्ही ऐकत असताना त्याद्वारे आम्हाला मोठं धैर्य सामर्थ्य मिळू दे, त्याद्वारे आम्हाला आशीर्वाद दे. आणि देवबापा आमची नित्याने तू आत्मिक जीवनामध्ये उन्नती कर ही आमची प्रार्थना आहे. आजच्या मन्नाबद्दल आम्ही धन्यवाद देतो प्रभू. जे सेवा करे आमच्या SMच्या
या ट्रस्टच्याद्वारे होत आहे. शाळा, हॉस्टेल आणि इतर सामाजिक या सर्व सेवा कार्याकडून तुला गौरव मिळू दे. जे जे कामं हाती घेतलेले आहेत ते सिद्धी जाऊ दे. त्यासाठी सर्व पुरवठा तुझ्या स्वर्गीय भांडारातून दे. आणि देवबापा हे हाताळण्यासाठी आमचे कार्यकारी संचालक त्यांच्यावर कृपा कर, दया कर. आणि आमची प्रार्थना आहे की या SMची धुरा ते वाहत असताना त्यांना शक्ती, सामर्थ्य दे. सर्व ट्रस्टीला तू सहाय्य कर आणि त्यांना पण प्रभू मार्गदर्शन दे. आमची प्रार्थना आमच्या मंडळा या वर्षामध्ये आत्मिक जीवनामध्ये संपन्न होऊ दे. जे काय प्रभू गोंधळाचं, सैतानाचं वातावरण ते मंडळांमधून घालून टाक. एकमेकावर प्रीती करून आणि एकमेकासाठी झटण्याचा आत्मा सर्वांना तू दे. म्हणून जे आमचे पुढारी वर्ग आहेत, सेवक वर्ग आहेत, त्या सर्वांना शहाणपण, सुज्ञता तू दे. तू आमच्या प्रार्थना ऐकत आहेस, याहीबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या सर्व विनंत्या तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. त्यानंतर रेव्हरंड जयेश पठारे पाळक साहेब आशीर्वाद देतील. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो, तसेच तू आमची ऋणे आम्हास सोडू. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला सर्व वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती यामुळे जे वळवे आणि वसावे दुःखित परिवार आहेत त्यांच्याबरोबर, आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर, जे ऑनलाईन जोडले गेलेले त्या सर्व दासांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती ते शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करे तुझे सौंदर्य दिसतो या जीवनी. आमेन. उद्यासाठी सूचना आहे. उद्या बुधवार, उद्या सकाळचं मनन चिंतन रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब यांच्याकडून असेल. सर्वांना सलाम.